नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा. आबा म्हणतात, अद्वैत तुला पण आठवण येत असेल ना रे कालाची? तिच्यावर फक्त आरोप प्रत्यारोप झालेत. दुसरी बाजू तर रिकामीच होती. अद्वैत म्हणतो, आबा बोलतायत ते बरोबर आहे. इकडे अनामिका सगळ्यांसाठी चहा कॉफी बनवते. आबा तिचं खूप कौतुक करतात. रोहिणी राहुलला हळूच सांगते, काहीही कर, पण आत्ता त्या कॉफीमध्ये तू आणलेल्या त्या गोळ्या टाक. रोहिणी अनामिकाला म्हणते, कॉफी मस्त केलीस तू. तू तर पहिल्याच दिवशी षटकार मारलास, पण तू साखर टाकायला विसरलीस का? अनामिका म्हणते, अद्वैत दादा साखर नाही चालत ना म्हणून. रोहिणी म्हणते, काही नाही, थोडी तरी साखर गेलीच पाहिजे, आण तू. ती तिला साखर आणायला पाठवते आणि इकडे राहुल अद्वैतला नंबर शोधण्यात बिझी करतो आणि कॉफीत गोळ्या टाकतो आणि म्हणतो, झालं स्लो पॉयझनिंग सुरू. आता आबा रजनीला म्हणतात, झाली का पूजेची तयारी? गुरुजींना फोन करून बोलावून घे. इकडे अद्वैत रूममध्ये जातो. त्याला कलाची आठवण येत असते. तो विचार करतो, अन्याय झाला का तिच्यावर? मी जास्तच बोललो का तिला? पण मी का सॉरी बोलू? मी नाही बोलणार. म्हणजे पण कुणावर अन्याय पण नाही व्हायला पाहिजे ना. इकडे सगळे पूजेसाठी खाली येतात. गुरुजी सगळी तयारी करतात. म्हणतात, तयारी झाली आहे, चला आता पूजा करून घेऊ. आबा तेवढ्यात म्हणतात, घरात पूजा आहे, पण घरची लक्ष्मी घरात नाही. मला काही हे पटत नाही. घरातली लक्ष्मी अशी नाराज होऊन निघून गेली. चांदेकरांची उतरती कळा सुरू झाली. हे कुणाला कळत कसं नाही? सरोज म्हणते, उगाच तुम्ही काहीही विचार करू नका आबा. जे घरात नकोच होते ती व्यक्ती आता नाही आहे इथे. आणि आज अनामिका सोहमची पूजा आहे, तर त्यांना करू देत ना. आबा म्हणतात, मला काही माहिती नाही. चांदेकरांच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आज घरातल्या तिन्ही जोड्या पूजेला बसल्या पाहिजे. सरोजचा संताप होत असतो, पण इकडे आतून अद्वैतला आनंद होतो. तो म्हणतो, खरे येणार? सरोज म्हणते, आता कोण आणणार तिला? अद्वैत लगेच म्हणतो, मी आणतो ना. आबा म्हणतो, आबा मी जातो तिला आणायला. सरोज म्हणते, अद्वैत म्हणतो, आई मी नीट जातो आणि नीट येतो. इकडे कला तिच्या बाबांच्या दुकानासाठी मिसळची सगळी तयारी करून देत असते. तेवढ्यात तिला गाडीचा आवाज येतो. ती म्हणते, चांदेकरच्या गाडीत जाऊ? संगीता म्हणते, जावई बापू तुम्ही या, बसा ना. दोघेही एकमेकांना बघून खूप खुश होतात. काजल म्हणते, दाजी तुम्ही इकडे कसे? अद्वैत म्हणतो, हिला न्यायला. अद्वैत म्हणतो, घरात पूजा आहे ना, आबांनी तुला बोलवलं आहे म्हणून मी तुला न्यायला आलो. कला म्हणते, आबा म्हणून तू आलास ना, आणि तुला काय वाटतं? तो दोघे परत सुरू होता. संगीता दिनकर रावनं म्हणते, कलाशी बोला ना तुम्ही, तिला समजावा जरा. इकडे अद्वैत आबांना फोन लावतो. म्हणतो, मी आलो इथे, पण ही काही येत नाही, तुम्हीच बोला. आबा म्हणतात, कला ये ना बाळा घरी. तू नाही तर इथे घर सगळं अपूर्ण आहे. घरात पूजा आहे आज. कला म्हणते, आजोबा मी स्पष्टच बोलते. आमचं नातं कसं आहे हे तुम्हालाही माहीतच आहे. चांदेकरला हे नातं कधी टिकवायचंच नव्हतं आणि मी एकटीच नातं पुढं नाही ना नेऊ शकत. हा कायम आमचं नातं एका तराजूवर तोलतो आहे. आमच्यातले चांगले गुण, वाईट गुण हे लिहित बसतो आहे. हा कधीपर्यंत दुसऱ्यांच्या विचाराने चालणार? मी तुमच्या सांगण्यावरून, सरोज मॅडमच्या, रजनी मॅडमच्या सांगण्यावरून तुमच्या घरात नाही ना आली. याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, लग्न केलं, तेव्हा मी आले. मग त्याचं पण मन लक्षात घेतलं पाहिजे ना. त्याचं पण मन पाहिजे ना मला घरी न्यायचं की नाही. आणि ही एक दाम्पत्य पूजा आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे सगळं. मी आत्ताच घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या. मग मी कसं बसणार पूजेला? मी नाही येऊ शकत आबा आत्ता तरी. तर हे आजच्या भागात एवढंच होतं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.